हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली मी आज रोडवर आले आहे, तर चला तुम्हाला दाखवते. सो हे आहे आमचं गाड्या वगैरे लावलेल्या आहेत संध्याकाळच्या. आणि हे माझ्या मम्मीने घेतलेलं झुंबर, जे दिवाळीत घेतलेलं होतं. हा आमचा चिकू बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो हा चिकू. आणि मम्मीने दिलेले म्हणजे लावलेले सगळे प्लांट्स आहेत. मम्मीला आवड आहे प्लांट्स वगैरे लावायची, तर तिने लावलेले ते सगळे प्लांट्स वगैरे. आणि इकडे आम्हाला म्हणजे असंच थोडीशी जागा दिलेली आहे यूज करण्यासाठी, पोस्ट एरियाच टाकायचा. आणि घराच्या एंट्रन्सवरच आम्ही ते दोन फुलंच लावलेले आहेत. सो चला आतमध्ये. हा आहे आमचा हॉल. हॉल आहे ना, आणि हे सोफा वगैरे हे सगळं आम्ही एक खूप दिवसानंतर चूज करून सिलेक्ट केलेला आहे आम्ही सोफा वगैरे. आणि हा आहे माझ्या पप्पाचा फेवरेट आरसा, त्याच्यामध्ये फक्त पप्पाच बघतात. आणि हॉलमधून जातात आमचं इथे किचन. हे आहे आमचं किचन, माझ्या मम्मीची फेवरेट प्लेस म्हणजे किचन आहे. तो आता आहे आमचं किचन. शॉर्ट्स मध्ये बघितलं असेल, पूर्ण किचन टूर दिलेला आहे. हे आहे इथे आमचं देवपाट. आणि याच्याच बाजूला किचनच्या एका साईडला, म्हणजे मी बाहेरून दाखवली होती ती थोडीशी जागा वॉशिंग एरिया आहे. आणि इकडच्या साईडला म्हणजे हे इथे बेडरूम येते, आणि बेडरूमच्या साईडला वॉशरूम आहे, अटॅच वॉशरूम आहे आमचं. आणि सोबत इथे बेसिन वगैरे दिलेली आहे बाहेरच. आणि चला या तुम्हाला बेडरूम दाखव. हे आहे आमचं बेडरूम. बेडरूम मीन्स मास्टर बेडरूमच म्हणता येईल, कारण की 2 BHK आहे तर. आणि याचं वॉर्डरोब, याचा सुद्धा मी व्हिडिओ घेतलेला होता वॉर्डरोबचा, कुठून घेतलं काय तर. सो चला, झालं हे किचन. हा आहे आमचा हॉल. आणि हॉलमधनंच इकडे जिना दिलेला आहे, जो माझ्या रूमकडे जातो. चला, हे इथे खूप मोठी अशी विंडो दिलेली आहे. आणि इथे आम्ही आर्टिफिशियल प्लांट्स लावतो, मीन्स शोपीस. चला ही थोडीशी स्पेस आहे, त्याच्यामध्ये मम्मीने चटणी ठेवलेली, आमची मिनी चटणी. आणि इकडे आहे तर माझ्या रूममध्ये फर्स्ट ऑफ ऑल हे स्टडी टेबल येतो, जिथे स्टडी करता माझा भाऊ आलेला आहे, जे 10th सो त्याचे सगळं बुक्स वगैरे ठेवलेले आहे. इथे आहे माझं वॉर्डरोब छोटंसं, आणि माझं छोटासा ड्रेसिंग टेबल. आणि ही आहे माझी फेवरेट प्लेस म्हणजे गॅलरी. आणि या गॅलरीमधून फ्रंट व्ह्यू येतो आमच्या घराचा. आणि इकडेच माझ्या मम्मीने केलेलं आहे गार्डन, किचन गार्डन केलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत. तो आणि माझी ही छोटीशी बेडरूम असून सुद्धा माझ्या याला कंबाईंड वॉशरूम सुद्धा दिलेला आहे, आणि बेसिन सुद्धा दिलेली आहे बाहेरच. हा इथे सुद्धा इथे बाहेर आम्हाला छोटीसा टेरेस दिलेला आहे, छोटूनीच मोठा आहे टेरेस, वरचं लहानच आहे, तर मला वरचं लहान. इथे आमचं शिल्लकचं घरातलं एक्स्ट्रा सामान, म्हणजे जे कधी कधी यूज होते असं ठेवलेलं आहे, म्हणजे वॅक्यूम क्लीनर आहे, आणि एक्स्ट्राचं असेच टाक्या वगैरे आहेत ते ठेवलेलं आहे. आणि हे बघा आमचं झुंबर, हे आमच्या जुन्या घरातलं झुंबर आहे, जे आम्ही मेंटेन घेतलेलं आहे. So let's go. हे आहे आमचं छोटंसं टेरेस.
हे इथे बांधकामाचं भरपूर असा पसारा ठेवलेला आहे. आणि हे जे खाली दरवाजा होता माझ्या रूमच्या बाहेर त्याचं टेरेस आहे. हा तिथे गहू वगैरे वाळू घातलेले आहेत म्हणून ते काय ओपन केलं नाही. आणि हे बघा माझ्या घराचा बॅक व्ह्यू खूप सुंदर आहे कारण की भरपूर घरं नाही झालेले आणि इथे ड्युप्लेक्स सुद्धा आहे आमच्याच घराच्या बाजूला. सो आमचं सेम सेम घर आहे. तर तुम्हाला दाखवते साईड व्ह्यू आमच्या घराचा. हे आहे आमच्या घराचं साईड व्ह्यू. हे सगळं ओपन स्पेस आहे. आणि हे बघा मम्मीचं किचन गार्डन इथे सुद्धा दिसते. याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे. सो असा होता माझा छोट्याशा घराचा छोटासा होम टूर. सो कसं वाटलं ते नक्कीच लेट मी डाऊन इन द कमेंट बॉक्स. थँक्यू.